दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमातील गणेश घाट आगारामध्ये श्री दत्त जयंतीचा सोहळा भक्तिभावात साजरा करण्यात आला. दत्त जयंतीची पूजा परिवहन व्यवस्थापक डॉक्टर विजयकुमार द्वासे यांनी सहपत्नीक पारंपरिक पद्धतीने संपन्न केली. या प्रसंगी केडीएमटीचे युनियन लीडर श्री अरविंद मोरे, शिवसेना मुरबाड शहापूर जिल्हा प्रमुख तसेच जयंतीचे सेवेकरी ह.ब.प. भास्कर बुवा मांजिरे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी भजन आणि कीर्तनाचं मनमुराद श्रवण केलं. वातावरण भक्तिभावाने भारलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांनी महाप्रसादाचाही मनसोक्त आनंद घेतला. केडीएमटी तर्फे आयोजित हा सोहळा अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बोला. अरविंद बाळकृष्ण मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख. आज परिवहन मध्ये दत्त मंदिर आहे. हे दत्त मंदिर जतन करण्याचं काम सातत्याने परिवहन कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी केलेल्या एकाचा भाव तो सुशवीकरण दिसतोय. परिवहन कर्मचाऱ्यांची मेहनत आहे आणि आज हा चांगला असा सुंदर असा निसर्गरम्य परिसर तो दिसतोय आणि एक भव्य दिव्य असं हे दत्त मंदिर आहे. दरवर्षी या ठिकाणी दत्त जयंती उत्सव फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला जातो. हजारो भाविक या ठिकाणी भंडाऱ्याला येतात आणि तृप्त होऊन जातात आणि त्यामुळे हा जो परिसर जो आहे गणेश घाटचा परिसर, हा परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी त्याला एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप देऊन या ठिकाणी संपूर्ण परिवहनचे कर्मचारी कुटुंबासहित या ठिकाणी दत्तगुरूच्या दर्शनाला येतात. आपल्याला माहिती आहे दत्तगुरू म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशची संपूर्ण त्यांचे रूप आहे, तीन ठिकाणचे रूप आहे. अनुदयांनी यावेळी भगवान त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या मुलांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला अनुदयांचा आणि तेव्हा त्यांचं नाव दत्तगुरू पडलं. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अंश असल्यामुळे आज दत्तगुरू हे सर्वांना गुरु मानलं जातं. म्हणून आज गुरु जयंती आहे आणि सर्वांचे गुरु म्हणजे दत्तगुरू आहे. त्यामुळे आज दत्तगुरू जयंतीच्या संपूर्ण परिवहन कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, समस्त कल्याणवासियांना या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. 1923 मे 1999 आपली ही केडीएमटी परिवहन सेवा सुरू झाली. त्यापासून हे कार्यरत असलेले कर्मचारी कधी आजारपण तर कधी निराश असा हा जीवन होता ना. 2008च्या अगोदरचा असा काळ होता की 2-4 महिन्यात एक आमचा कर्मचारी अटॅकच्या आजाराने ऑफ होत होता, म्हणजे मृत्यू होत होता. त्यानंतर असं बारीक लक्ष केलं की हे असं का घडतंय, असं का घडतंय. पोलीस स्टेशनला, एसटी डेपोच्या नाही जर आपण दत्त मंदिर जर बनवलं त्या घटना काही घडल्या तर यामध्ये काही फरक आपल्याला बघायला मिळेल का. तर आम्ही सर्वांनी 2008ला एक दत्त जयंती साध्या प्रमाणात सुरू केली आणि तेव्हापासून एक दिवस असा मोजत गेलो. एक दिवस झाला, एक आठवडा झाला, एक महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष झाले आणि पूर्ण 1 वर्ष होऊन दुसरी वर्षाची दत्त जयंती आली. 2009ची दत्त जयंती आली आणि 1 वर्षाच्या काळात कुठलाही कर्मचारी आम्हाला सोडून गेलेला आम्हाला पाहायला मिळाला नाही. खऱ्या अर्थानं आम्ही हे उपक्रम दत्त जयंतीचा सुरू केला आणि हे सार्थक झालं. खरंच आम्हाला फार आनंद झाला आणि तेव्हापासून सर्वच कर्मचाऱ्यांनी आम्हाला आर्थिक योगदान देऊन आज ह्या दत्त जयंतीचा 18वं वर्ष अगदी आनंदात साजरा होत आहे. याचं कारण असं की 2008 ते आज 2025 असा 18 वर्षाचा कालावधी आमच्या या कार्यक्रमात आजपर्यंत आमचे शासनाचे जे अधिकारी आहेत आतापर्यंत आमच्यात कधीही सहभागी झाले नव्हते. परंतु आज आमचे महापरिवहन व्यवस्थापक श्री डॉक्टर विजयकुमार द्वासे साहेब
यांनी स्वतःहून आपली इच्छा व्यक्त केली आणि मला या दत्तगुरु अभिषेकची संधी मिळेल का अशी विचारणी केल्या असता आम्ही सर्वांनी अगदी त्यांना एकमताने साहेब तुम्ही सांगा की तुम्हाला सेवा आमच्याकडून मिळेल, तुम्ही अशी विनंती करू नका, तुम्ही या, तुम्ही जो टायमिंग द्याल त्या टायमिंग आम्ही या आपली पूजेचा कार्यक्रम सुरू होईल. आणि आज सकाळी हे आमचे खऱ्या अर्थाने हे आमचे दैवत मायबाप हे द्वाशे साहेब आज सकाळी 6:30 वाजता इथं उपस्थित राहून त्यांनी दत्तगुरु अभिषेक आणि ही महापूजा ही त्यांच्या हातचे आज जी करण्यात आलेली आहे. आज सर्वच कर्मचाऱ्यांच्या मध्ये एकदम आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की पहिला मायबाप 18 वर्षात आपल्याला कोणतरी मिळाला आणि तो आपल्यात येऊन या कार्यक्रमाचा त्यांनीही आनंद घेतला आणि आम्हालाही आनंद दिला. जयंतीची तयारी म्हणजे कार्तिक एकादशी असते, पंढरपूरची यात्रा. त्या दिवशी इथे एकादशी उपवासानिमित्ताने इथे फराळाचं वाटप केलं जाते आणि त्या दिवशी या दत्त जयंतीच्या म्हणजे जे नियोजन असतं त्याची ही मीटिंग घेतली जाते आणि तिथून या दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात वर्गणी म्हणा जे काही नियोजन जवळजवळ 1 महिना आम्ही या नियोजनाच्या पाठीशी. आणि यावेळेस विशेष काय आहे जयंतीसाठी? यासाठी विशेष म्हणजे आमचे मायबाप हे आमच्यात येऊन आणि आमच्या बरोबर त्यांनी हा कार्यक्रम अति आनंदात साजरा केला. याच्यापेक्षा वेगळं काही समजलं नाही.